आदिशक्ती येता तुझ शरण होई भव भय हरण दुनिया तव शरण पाहियले हे जनन मरण जय आदिशक्ती जय जय आदिशक्ती जय जय आदिशक्ती जय जय आदिशक्ती जय आदिशक्ती जय जय आदिशक्ती जय जय आदिशक्ती जय जय आदिशक्ती जय आदिशक्ती जय जय आदिशक्ती जय एकदा सांगितलेलं काम करता येत नाही का तुला? आत्ताच्या आत्ता सगळे डिटेल्स हवेत मला. आलं का ध्यानात? सरकार सरकार पाया पडतो मी. सरकार काय कर? काय तरी करा. तुमच्या पाया पडतो मी. नाना नाना काय काय झालंय? रडतोयस कशाला? घरी सगळं ठीक आहे ना? सरकार हा काय बी ठीक नाही. माझा शिवा हरवला. त्याला समनीकडे शोधलं पण काय बी पत्त्या लागाना त्याचा. काय सांगतोयस तू? शिवा हरवला कुठे? काय कसा हरवला? काय बोलतोयस तू? कुठे निघून गेला? काय माहित नाही सरकार. शक्ती गायब झाली तेव्हा त्याची तब्येत ठीक नव्हती. मी नंद्या वस्ताऱ्या रात्रभर त्याच्या उशाशी जागत होतो. सकाळ झाली बघतो तर शिवा नव्हता. आम्ही समधीकडे शोधलं त्याला पण तो कुठे सापडला नाही. सरकार माझ्या शिवाला शोध काढा. अरे वा, शिवा गायब झाला म्हणजे त्याचाही काटा चेटकोबाने काढला. तर तसं असेल तर ठीकच आहे. शक्तीच्या पाठोपाठ शिवालाही भावपूर्ण श्रद्धांजली. सरकार तुम्ही पोलिसांना सांगून तेवढा तपास लावा. बघा तुमच्या ओळखीनं तपासाला जोर लागत. शिवाशिवाय माझं या जगात दुसरं कोणी नाही. त्याला काय झालं तर मी मरून जाईल. नाना हे नाना काय काय बोलतोयस तू? माझ्याकडे बघ. हे अशा मरणाच्या गोष्टी करायच्या नसतात रे. हे बघ नाना, शिवा माझ्यासोबत खूप वाईट वागला माहिती आहे ना. त्याने अख्ख्या गावात सगळ्यांसमोर माझी बदनामी केली माहिती आहे ना. त्यांनी मला इंजेक्शन्स देऊन देऊन टॉर्चर केलं. माझ्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा घातला त्यांनी आणि मला तशी वागणूक दिली माहिती आहे. तरी मी शिवाला शोधणार. बघ ना तुला एक सांगू, त्यांनी माझ्या गळ्यात कुत्र्याचा पट्टा घातला, मला कुत्र्यासारखी वागणूक दिली, तरी तू माझा सच्चा वफादार आहेस. आहेस ना? हे बघ, शिवानी माझ्या गळ्यात पट्टा घातला, मला तशी वागणूक केली. हे एका बाजूला आपण शिवा आपला माणूस आहे, हे एका बाजूला. मी त्याला शोधून काढेन आणि हा शब्द आहे माझा. तुझा मुलगा आहे तो पण माझी फॅमिली आहे. ऐक, मी ना तो एक नंबर लिह. मी एक नंबर देतो. इन्स्पेक्टर जाधव नाव आहे त्यांचं, आणि त्यांना फोन करायचा. हा का फोन? इन्स्पेक्टर नाव काय? इन्स्पेक्टरचा जाधव. जाधव त्यांना फोन करायचा, घरी जायचं. मी पण बोलतो त्यांच्याशी आणि त्यांना सगळं सविस्तर सांगायचं. मी तुला खरंच सांगतो, शिवा घरी येणार. हा जा तू पटकन. लवकर झालं यार, ते लवकर झालं.
कसला येतोय शिवा घरी? चेटकोबाने त्याचा बंदोबस्त केला असेल ना? नाही, तसं झालं असेल तर चांगलंच आहे. शिवा, मंदिर किती सुंदर आहे ना? हो ना. आणि प्राचीन आहे. आजूबाजूचा परिसरही खूप सुंदर आहे. बरं, चल निघूया. ठीक आहे. बाळांनो, प्रसादी घेतल्याशिवाय जात आहे? प्रसादी घ्या. आजी, तुम्ही इथे? बाळांनो, तुम्हाला आता भगवती एकविरा देवीच्या दर्शनाला जायचंय ना? लवकर निघा, ती तुमची वाट बघतेय. आजी, हो, तुमचे पैसे द्यायचे राहिले होते ओटीचे मगाशी. हा, एक काम करा, हे घ्या, हे आपलं घड्याळ ठेवा तुमच्याकडे. तुम्ही पण ना. अहो अजीब, अशाच आहे अजीब. निघून गेल्या. शक्ती कोण असली आजी? शिवा, दैवी शक्तीचा आपल्यावर आशीर्वाद आहे, एवढंच लक्षात ठेव. आजपर्यंत याच दैवी शक्तीने आपल्याला मार्ग दाखवला आणि यापुढेही ती दाखवेल. चल, तिने दाखवलेल्या मार्गावर चालू. हे वस्तऱ्या, अरे गणेशोत्सव तोंडावर आलाय रे. दरवर्षी शेटने आपण सगळी मिळून तयारी करायचो, पण यावेळेला मनच होत नाही. मी खरं सांगू, वर्गणी गोळा करायची इच्छा भी नाहीये. यू आर राईट ब्रो. अरे यार, ब्रो नाही तर हॅपीनेसच नाही यार. गणपती बाप्पा